भारतात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। स्वातंत्र्यापूर्वी गुलामगिरी सहन करत असताना देखील अनेकांनी शिक्षणाच्या वाटा शोधत स्वतःचं अस्तित्व भारतात घडवलं। परिस्थिती नसतानाही शिक्षणाची ओढ कधी संपली नाही। नमस्कार, मी स्वप्नील दुधारे, आपण पाहताय देशोन्नती न्यूज। आज हे सगळं सांगण्यामागचं एकच कारण की आज मुंबई विद्यापीठाचा वर्धापन दिन आहे। याच मुंबई विद्यापीठाची स्थापना 18 जुलै 1857 रोजी झाली होती। त्यालाच अनुसरून देशोन्नतीच्या माध्यमातून आज या विशेष कार्यक्रमाचं आयोजन आपण केलं आहे। तर चला आपण जाणून घेऊया प्रथम त्या मुंबईबद्दल ज्या मुंबईत या विद्यापीठाची स्थापना झाली। तुम्हाला माहिती आहे का, मुंबई हा 7 बेटाचा संग्रह आहे। बॉम्बेमध्ये 7 बेट आहेत, म्हणजेच आयल ऑफ बॉम्बे, कोलाबा, ओल्ड वुमेन्स आयलँड किंवा लिटल कोलाबा, माहीम, माझगाव, परेल आणि वरळी। आज आपण पाहतोय मुंबई शहरात फिरताना या 7ही भागात आपण एकत्र जाऊ शकतो। त्या काळी ते शक्य नव्हतं, कारण ही 7 बेटं वेगवेगळी होती। शहरात बस सुरू करणारी मुंबई हे जगातील सर्वात पहिलं शहर आहे। तर मुंबई हे स्थानिक देवता मुंबादेवी यांच्या नावावरून पडलेलं एक नाव आहे। एकेकाळी या शहराला काकमुची आणि गलालगुंजा असेही म्हणायचे। वसाहतीकरणाच्या वर्षामध्ये मुंबईचे अनेक संदर्भ बॉम्बेम, बॉम्बे, बॉम्बेन, बॉम्बेम, मुंबाम, त्याच्यानंतर मुंबईइन, मुंबईयम, बॉम्बा, त्याच्यानंतर बोंबाईम, बोंबे, बुंबे आणि बॉनबही असं देखील होतं। मुंबई म्हणून शहराचा संदर्भ कोळी मसाल्याला देखील देण्यात आला आहे। तो 16व्या शतकापासून आपण त्याला पाहत आहोत। तर मुंबईबद्दल आपल्याला आणखीन उद्याच्या एपिसोडमध्ये जाणून घ्यायचं आहे। मुंबईचा इतिहास आणि नक्की मुंबई काय होती, 200-400 वर्षापूर्वीची मुंबई काय आहे ते आपण उद्याच्या एपिसोडमध्ये जाणून घेऊयात। त्याचप्रमाणे आपण पाहतोय की जगातल्या सर्वात महागड्या घरांमध्ये मुंबई हे एक असं शहर आहे। भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी यांचं घर अँटेलिया J2 मजली टावर आहे आणि याची किंमत अंदाजे $2 अब्ज एवढी आहे। ती दक्षिण मुंबईतील आल्ता माउंट रोड या ठिकाणी स्थित आहे। तर आपण जाणून घेऊया मुंबई विद्यापीठाच्या संदर्भात काही माहिती। 1857 ते 1995 पर्यंत या युनिव्हर्सिटीला बॉम्बे युनिव्हर्सिटी असं नाव होतं। बॉम्बेचं जेव्हा मुंबई असं नामकरण झालं, तेथूनच युनिव्हर्सिटीचं नाव देखील बॉम्बे युनिव्हर्सिटी सोडून मुंबई युनिव्हर्सिटी असं ठेवण्यात आलं आहे। मुंबई विद्यापीठ हे भारतातील सर्वात जुन्या आणि प्रमुख विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ आहे। 18 जुलै 1857 रोजी त्याची स्थापना झाली। मद्रास आणि कोलकाता विद्यापीठाची स्थापना देखील त्याच वर्षी झाली। आपण पाहूयात विद्यापीठाचा परिचय। मुंबई विद्यापीठाची स्थापना 18 जुलै 1857 मध्ये चार्ल्स वूडने म्हणजेच 1854 मध्ये तयार केलेल्या वुड्स एज्युकेशन डिस्पॅचच्या परिणामी झाली आहे। हे विद्यापीठ लंडन विद्यापीठाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलं होतं। त्या काळात विद्यापीठ हे केवळ परीक्षा देणाऱ्या संस्था होत्या आणि संलग्न महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाचण्या घेतल्या जात होत्या। विद्यापीठात ठाणे कॅम्पस, कलिना कॅम्पस, फोर्ट कॅम्पस आणि रत्नागिरी कॅम्पस असे 4 कॅम्पस आहेत। 1883 मध्ये महिलांना सर्व पदवीसाठी प्रवेश देणारं भारतातील पहिलं विद्यापीठ हे मानलं जातं। विद्यापीठाला दशकाहून अधिक काळ स्वतःची जागाच नव्हती। टाउन हॉलच्या परिसराचा वापर सर्व कामे करण्यासाठी केला जात होता। त्यानंतर 1857 मध्ये फोर्ट कॅम्पमध्ये त्याची स्थापना करण्यात आली। सर कावसजी जहांगीर यांच्या नावावरती असलेलं दीक्षांत सभागृह, ज्यांनी 1863 साली त्यांच्या सुरुवातीला 1 लाखाची भरीव अशी देणगी विद्यापीठाच्या कामाला दिली होती। स्वातंत्र्यानंतर बॉम्बे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र कसं होतं ते आपण पाहूया। खरं तर स्वातंत्र्यानंतर मुंबई विद्यापीठाचं कार्यक्षेत्र पश्चिम भारतापर्यंत विस्तारलं होतं। विशेषतः स्वातंत्र्यानंतर महाविद्यालयाच्या संख्येत वाढ झाल्यानं मुंबई विद्यापीठाचं विभाजन होऊन 1949 मध्ये पुणा, बडोदा आणि गुजरात विद्यापीठाचं आणि 1950 मध्ये कर्नाटक विद्यापीठाची देखील स्थापना झाली। परिणामी मुंबई विद्यापीठाचं हे कार्यक्षेत्र आलं। बृहमुंबई क्षेत्रापुरतं मर्यादित, म्हणजेच पुढे कोकण क्षेत्राचा समावेश करण्यासाठी देखील त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ करण्यात आली। आपण जाणून घेऊया परीक्षा आणि विद्यार्थी या संदर्भात। तर विशेष म्हणजे पहिली मॅट्रिक परीक्षा मुंबई विद्यापीठानं 1859 मध्ये घेतली होती। परीक्षेला बसलेल्या 132 उमेदवारांपैकी फक्त 22 जण यामध्ये यशस्वी ठरले। एवढ्या मोठ्या संख्येच्या अपयशाचं प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या मातृभाषेत चांगलं काम न करणं हे होतं। खरं तर MG रानडे हे कला शाखाची पदवी मिळवणारे पहिले विद्यार्थी होते। RG भांडारकर, BM वागले आणि VA मोडक, रानडे आणि भांडारकर यांनी प्रथम श्रेणीचे गुलाब मिळवून राष्ट्रीय कीर्ती या ठिकाणी मिळवली। आणि न्यायमूर्ती रानडे न्यायाधीश आणि भांडारकर हे संस्कृत विद्वान या ठिकाणी ठरण्यात आले।
तर या विद्यापीठाची जागतिक स्तरावरती आपलं नाव लौकिक करणाऱ्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाळ गंगाधर टिळक, दादाभाई नौरोजी, मोरारजीभाई देसाई, फिरोजशाह मेहता, सुनील गावस्कर, लालकृष्ण अडवाणी यासारखे अनेक दिग्गज याच विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण करून ते पुढे गेले। जाणून घेऊया आपण मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पसबद्दल। फोर्ट आणि कलिना येथे 2 कॅम्पस बांधण्यात आले आहेत। प्रथम आपण जाणून घेऊया फोर्ट कॅम्पस या संदर्भात। मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857 मध्ये फोर्ट कॅम्पस येथे झाली, जी मुंबई बेटाच्या दक्षिणेकडील टोकाला आहे। येथे 5.3 हेक्टर अर्थातच 13 एकर जागेवरती विद्यापीठाचं प्रशासकीय विभाग आहे। आता आपण जाणून घेऊयात कलिना कॅम्पसबद्दल। या कॅम्पसमध्ये 93 हेक्टर अर्थातच 230 एकर क्षेत्र आहे आणि त्यात पदवीधर प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र आहेत। विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य आणि मानवता या विषयाचे अभ्यासक्रम देणारे विभाग या ठिकाणी आहेत। मुंबई विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी आणि औषधाची बहुतांश महाविद्यालये खाजगी मालकीची आहेत। विद्यापीठाचं स्वतःचं अभियांत्रिकी किंवा औषध विभाग नाही आहे। आज या विद्यापीठाला तब्बल 167 वर्ष पूर्ण झाली आहेत। या विद्यापीठातून लाखो विद्यार्थ्यांनी आपलं भविष्य येथेच घडवलं आहे। विद्यापीठाला 167 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देशोन्नतीच्या माध्यमातून हा एक छोटासा प्रकाशझोत होता। आपणास हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कळवा आणि कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स देखील टाका। विशेष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। भेटूया पुढील भागात लवकरच। आणि विशेष म्हणजे पुढील भागात आम्ही 200 ते 400 वर्षापूर्वीची मुंबई कशी होती हे आम्ही दाखवणार आहोत। तोपर्यंत नमस्कार।